अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय। अक्षय शिंदेने बलात्कार केलेला नाही, ज्यांनी बलात्कार केला तो लपवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केल्याचं आव्हाड म्हणतायत। तर जितेंद्र आव्हाडांनी केलेला हा दावा आपल्याला आवडलेला नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली। अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात। मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताचे निशाणीच नाहीये। लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, गंगा बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहे। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चाला नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। एन्काउंटर केलंय बलात्कारांना वाचवण्यासाठी असं जितेंद्र आव्हाडांनी टीका केली। त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। खऱ्या अर्थानं जी शाळेमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या, ज्या मुलींवर बलात्कारांचे प्रकार त्या ठिकाणी घडलेत आणि त्यांच्या पाल्यांनी ज्यावेळेस आवाज उचलला त्यावेळेस अक्षय शिंदेला त्या ठिकाणी विलन करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेला होता आणि मूळ जे आरोपी होते, ती शाळा RSSची आहे, भाजपची आहे, त्या शाळेतल्या लोकांनी केलेला हे पाप हे लपवण्यासाठी अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं होतं, हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।